हॅलो फ्रेंड्स, मी श्वेता तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर इथे मी घेतलेलं आहे ताक, त्याच्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं बेसन पीठ आणि ते व्यवस्थित मिक्स केलं आहे। भजीशिवाय कढीला मजा नाही, तर इथे मी भजी करण्यासाठी कांदा, कोथिंबीर, बेसन पीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद, मीठ हे सगळं घेऊन ते व्यवस्थित पीठ भिजवलेलं आहे। त्यानंतर इथे बनवायची आहे कढी, तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे पातेलं, त्यामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता तसेच हिरव्या मिरच्या उभे काप देऊन त्याची खमंग फोडणी केलेली आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये घातलेली आहे हळद आणि जे आपण फेटलेलं ताक होतं ते घातलेलं आहे। चवीपुरतं मीठ चांगलं उकळल्यानंतर मी याच्यामध्ये लसूण आणि मिरचीचा तडका आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। तर याच्यामध्ये टाकण्यासाठी बनवायची आहे भजी, तर भजी मी छोट्या साईजची बनवणार आहे। तर मला कढीमध्ये छोट्या साईजचे भजी आवडतात। तर इथे आपले छानपैकी कुरकुरीत भजी तयार झालेली आहे। आता उकळलेल्या कढीमध्ये आपल्याला हे घालायचं आहे। तर कशी वाटते माझी कढीची रेसिपी? आवडली असेल तर लवकर सबस्क्राईब करा।